नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो 5 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील जवळपास 9.5 कोटी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो जवळपास 20,000 करोड एवढी रक्कम जी आहे ती डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे। 2,000 रुपयांचा 18वा हप्ता जो आहे तो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ही 3 कामे जी आहेत ती करावी लागणार आहेत। ही 3 कामे कोणती आहेत मित्रांनो, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनलेला आहे, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच बाजूच्या बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑल पर्याय निवडून ठेवा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत जाईल। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामधून दुपारी 12 वाजता एका कार्यक्रमाच्या माध्यमातून डीबीटी मार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। हा 2,000 रुपयांचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी 3 कामे करणं आवश्यक आहेत। तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। लिंक वरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नो युअर स्टेटस मध्ये तुम्हाला जायचं आहे। नो युअर स्टेटस मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर भरून घ्यायचा आहे। ध्यानात ठेवा, रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो MH पासून सुरू होणारा असला पाहिजे। रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इलिजिबिलिटी स्टेटस, त्यामध्ये तुमचं ई-केवायसी यस असणं आवश्यक आहे। जर तुमचं ई-केवायसी इथे यस नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे त्याचा लाभ इथे दिला जाणार नाही। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला तुमचं लँड सीडिंग यस असणं आवश्यक आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे आधार बँक अकाउंट सीडिंग, हा जो स्टेटस आहे तो सुद्धा तुमचा इथे यस असणं आवश्यक आहे। या तिन्ही बाबी जर तुमच्या यस असतील तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे मित्रांनो तो 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे। आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडली असेल किंवा तुमच्या फायद्याची असेल। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। तुमच्या शेतकरी बांधवांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा भेटेल। तुर्तास थांबतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।